काही असे जे कलाकार आहेत जे तुमच्या जवळचे असतील किंवा काही कोणाचं असं विशेष काही सांगायचं झालं तर कोणाबद्दल सांगाल? मला सगळेच माझे खूप जुने मित्र आहेत, सगळेच आवडत आहेत. पण विशेष मला सांगावंसं वाटतं समीर चौगुलेबद्दल. कित्येक वर्ष मी त्याला बघतोय आणि त्याची एनर्जी आणि त्याचं विनोदावरती, शुद्ध विनोदावरती त्याचं असलेलं प्रेम हे वाखाणण्याजोगं आहे आणि कौतुकास्पद आहे खरोखरच. आणि ज्या पद्धतीने त्याची वाटचाल चालू आहे, मला फार आनंद वाटतो, अभिमान वाटतो त्याच्याकडे बघून. आणि दुसरा माझा लाडका आणि जवळचा मित्र म्हणजे अरुण कदम. म्हणजे मी मुंबईत आलो तेव्हापासूनची अरुणची माझी मैत्री आहे, जवळपास आता 25-28 वर्ष झाली. तो तसाच्या तसा आहे आणि त्याच्यातली एनर्जी जरासुद्धा कमी झालेली नाही. त्यामुळे मी कायम देवाकडे प्रार्थना करत राहीन की अरुणला असंच कायम टवटवीत ठेव, एनर्जेटिक ठेव, कारण त्याच्याकडे बघून आम्हाला एनर्जी मिळते. ओके सर, तुमचे फेवरेट अमिताभ बच्चन आहेत सर, ते माझ्या माहितीत आहे आणि त्यांनी तुमचं कौतुकही केलं की तुम्ही स्क्रिप्टेड काही तुमची प्रतिक्रिया नसते. तर ते जेव्हा ऐकलं तुम्ही तर त्यावर तुमचा काय त्यावर तुमची काय प्रतिक्रिया होती? त्याचबरोबर हे स्क्रिप्टेड नसून तुम्ही स्वतः प्रतिक्रिया देता, कमेंट करता, तर हे नेमकं जुळून कुठून येतं? त्यासाठी किती कष्ट करावे लागतात यामागचं सगळं काही? बच्चन साहेबांना जेव्हा भेटण्याचा योग आला तेव्हा म्हणजे अक्षरशः मला स्वर्ग ठेकण्यात आला होता. कारण माझ्यासाठी जवळपास देवाच्या जागी मी बघतो त्यांना. मी इतका प्रचंड मोठा भक्त आहे त्यांचा की त्यांना भेटणं हेच माझ्यासाठी खूप होतं. त्यामुळे त्याच्यानंतर ते माझ्याबद्दल काय बोलत आहेत ते मला किती वेळा ऐकूच येत नव्हतं, कारण मी भारावलेल्या अवस्थेतच होतो. पण त्यांनी प्रचंड कौतुक केलं माझं आणि मला सुचत नव्हतं काही की ज्या माणसाला आपण इतकी वर्ष बघतो आहे त्याच्यातून आपलं कौतुक ऐकावं. यासारखी दुसरी गोष्ट नाही, ती हास्य जत्रेमुळे साध्य झाली. त्यामुळे मी आयुष्यभर ऋणी राहीन या शोचा. आणि इथे बसून बोलणं मला असं वाटतं की मला चांगलं बोलता येतं म्हणूनच कदाचित तिथे मला बसवलं असावं. पण अनेक वर्ष जे वाचन करत आलो आहे, जो अनुभव या क्षेत्रातला घेतला आहे मी आजपर्यंत, आता जवळपास 100-1च्या वर चित्रपट झाले, 80-90च्या वर मालिका झाल्या. हा सगळा प्रवास करताना जो अनुभव आला आहे त्या अनुभवाचं संचित मला त्या खुर्चीत बसून वाटता येतं, समोरच्यांबरोबर त्यांच्याशी बोलता येतं. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की त्या खुर्चीत बसण्याचा मान मला माझ्या मित्रांनी, अमित फाळकेंनी दिला.